स्वागत करते। तर आज तुम्हाला Amazon वरून एक आम्ही प्रोडक्ट ऑर्डर केले आणि त्याचा रिव्ह्यू मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर आमच्या टियाला खूप घाई झाली होती, तर तिने ऑलरेडी बॉक्स ओपन केलाय। तर बॉक्स मध्ये ओपन केल्यानंतर हे आपल्याला असे 6 शेल्फ मिळतात, त्यानंतर 4 व्हील मिळतात आणि जे काही आहेत बाकीचे ते पाइप्स आणि त्यासोबत नंतर एक कपडा मिळतो। कारण हे जे आहे हे वॉर्डरोब आहे आणि हे कपड्याचंच वॉर्डरोब आहे। तर छान आहे, पोर्टेबल आहे, तुम्ही याचा कुठे पण कसा पण वापर करू शकता। तर आता हे पूर्ण आपण लावून पाहूया। तर सांगायचं म्हटलं तर क्वालिटी वगैरे पण चांगली आहे आणि कपडा सुद्धा छान आहे, एकदम सॉफ्ट आहे। तर लहान मुलांचे टॉयज असतील किंवा त्यांचं थोडंफार स्टडीचं असेल, त्यांचे क्लोथ्स असतील, जे काही त्यांच्या गोष्टी आहेत ते आपण या वॉर्डरोब मध्ये ठेवू शकतो, जे की त्यांना पण हे खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह वाटते। तर चला सुरुवात करूया। सहा शेल्फ आहेत, तर आता एक एक शेल्फला असे 4 पाईप लावून घ्यायचे सगळीकडून, एकदम चांगले प्रॉपरली फिट करून घ्यायचे, जेणेकरून नंतर ते आपल्या मुलांनी हलवलं तर ते पडणार नाही किंवा निघणार नाहीत। एकदम चांगले जर प्रॉपरली फिट केले तर नंतर काही प्रॉब्लेम येत नाही। खरंच खूप छान आहे, ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी घेऊ शकता। तर हे बमटमचं आहे, याच्यामध्ये पण भरपूर अजून व्हरायटी आहेत, भरपूर कंपन्यांच्या आहेत वेगवेगळ्या। तर हे छान आहे, म्हणजे प्राइस पण याची रिजनेबल आहे, त्यामुळे मग आम्ही हे घेतलं। यामध्ये कलर सुद्धा भेटतात तुम्हाला, रेड कलर मिळतो, ब्ल्यू कलर मिळतो, अजून दुसरे पण कलर आहेत, तुम्ही चेकआउट करू शकता। तर आम्हाला हा छान वाटला ब्ल्यू कलर, म्हणून आम्ही हाच प्रेफर केला। तर आता हे सगळं मी शेल्फ असे लावून घेते आणि पुढे तुम्हाला कळेल की कसं काय लावायचं आहे। तसं यामध्ये एक शीट सुद्धा येतो, ज्यावरती त्यांनी सगळं मेन्शन केलेलं असतं, कशा प्रकारे जॉईन करायचं आहे, कोणता पाईप कुठे लावायचा, कोणता शेल्फ कसं काय सगळं दिलेलं आहे। पण आम्हाला ते काही रिसीव झालं नव्हतं, तर मी तसंच लावलेलं आहे, कारण ऑलरेडी आम्ही हे आधी मागवलं होतं। पण हे कसं सगळं जे आहे ते मटेरियल प्लास्टिक आहे आणि मग हे जेव्हा ट्रॅव्हलिंगमध्ये ते येतं आपल्याला तर ते डॅमेज होण्याचे चान्सेस असतात। तर तसंच पहिलं थोडंसं डॅमेज झालं होतं, त्यामुळे मग आम्ही हे रिप्लेस केलेलं आहे आणि हे सेकंड आहे। तर त्यामुळे आपण जरी आपल्याला मिळालं नाही मिळालं तरी तुम्ही मी जो व्हिडिओ आता हा दाखवत आहे त्याप्रमाणे पाहून तसंच अरेंज करू शकता आणि छान प्रकारे आता मी सगळीकडून फिट करून घेत आहे। तर आता पुढं पण पूर्ण जे आहेत बाकीचे राहिलेले शेल्फ तर ते पण सगळे लावून घेते। अशा प्रकारे सगळे शेल्फ माझे लावून झाले। त्यानंतर वरती लावण्यासाठी असे 4 प्रकारचे रेड कलरचे पाईप असतात आणि त्यामध्ये नॉर्मल हे व्हाईट पाईप घालायचे आणि अशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे, जसं की आपण ट्रायंगल बनवतो ट्रायंगल शेपमध्ये। आणि अजून वरती 4 झाल्यानंतर त्याच्यावरती अजून 2 रेड कलरचे आहेत, तर ते असे पाईप जॉईंट करायचे आणि त्यामध्ये एक सिंगल व्हाईट कलरचा पाईप लावायचा आहे। तर अशा प्रकारे हा वॉर्डरोब तयार होतो। कारण वरती आहे तो त्यांनी असा ट्रायंगल शेप दिलाय, जसं की हाऊस असतं तसं टाईप थोडंसं वाटावं म्हणून। आणि यावरती मग आता आपल्याला फायनली कपडा लावून घ्यायचा आहे। कपडा लावल्यानंतर व्हील लावायला थोडासा प्रॉब्लेम होईल, तर मी व्हील आधी लावले नव्हते, कारण ते मग टियासारखं हलवत बसणार इकडे तिकडे, म्हणून मी आधी सगळं सेट करून घेतलं आणि त्यानंतर आता फायनली खाली व्हील लावून घेत आहे। व्हील पण लावण्याची प्रोसेस सिंपलच आहे, एकदम सिंपली, फक्त आपल्याला त्या पाईपमध्ये प्रेस करायचं आहे। अशा पद्धतीने पूर्ण हा सेटअप तयार झालाय। असं आपण कधी पाहिजे असेल तर असं ओपन पण ठेवू शकतो। तर हा जो कपडा आहे तर तो लगेच आता आपण टाकून घेऊया, जेणेकरून याच्यावरती धूळ वगैरे बसत नाही, आपण कोणतं पण सामान ठेवलं तरी पण। आणि हा मग अशा प्रकारे कपडा टाकून झाल्यानंतर आपला फायनल वॉर्डरोब तयार होतो। तर खूप साधं सिंपल आहे, कोणी पण सहज करू शकतं, पण जर कधी नाहीच कळालं तर पाहून पण आपण लगेच करू शकतो। तर चला हे झालं वॉर्डरोबचं। तर याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, तर आपण याचा कधी टेबल म्हणून सुद्धा यूज करू शकतो। इन फ्युचरमध्ये जर आपले काही पाईप्स हरवले किंवा आपल्याला आता वापरायचं नसेल तर 2-3 वर्षांनी
तर यातले वरचं जर काही आपल्याकडे नसेल तर आपण खालचं जे आहे तेवढ्या आपण याचा टेबल म्हणून यूज करू शकतो, स्टडी टेबल किंवा काही सामान ठेवण्यासाठी. कपडा वगैरे वापरायचा नसेल तर कधी नॉर्मली असं पण वापरू शकतो. त्यानंतर कपडा लावल्यानंतर फायनली यांनी खाली अशा नॉट पण दिलेल्या आहेत, जेणेकरून कपडा वरच्यावरी कोणी काढू नये. जसं की लहान मुलांसाठीचं हे वॉर्डरोब आहे, त्यामुळे आता हे पण चांगले मी नॉट बांधून घेते, जेणेकरून ते हलणार नाही आणि व्यवस्थित प्रॉपरली फिट राहील. त्यासोबत ह्याला एक चैनसुद्धा आहे, चैनने आपण हे उघड झाप करू शकतो. म्हणजे काय ठेवायचं असेल तेव्हा असं ओपन करून आतमध्ये ठेवून नंतर परत चैन लावू शकतो. टियाला सुद्धा आमच्या हे खूप आवडलेलं आहे आणि आता पुढे कळेलच ती याचा वापर कसा करेल काय नाही, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अजून असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जेव्हा पण आम्ही व्हिडिओ पोस्ट करणार तर तो तुमच्यापर्यंत येत राहील. आपला वॉर्डरोब रेडी झालेला आहे आणि कपडा सुद्धा खूप छान आहे, एकदम इझी आहे. तुम्ही इझिली माउंट सुद्धा करू शकता, मस्त आहे. तर Amazon वरून हा मी मागवलाय बॉम्पटनचा. आय होप तुम्हाला पण आवडला असेल आणि तुम्हाला पण कळलं असेल की कशा पद्धतीने लावायचा. फायनली याच्यावरती क्लोथ लावून द्यायचा. कपडा सुद्धा खूप छान आहे. इकडे साईडला सुद्धा याला पॉकेट आहेत, जेणेकरून तुम्ही साईडला सुद्धा काही पण जे पाहिजे ते ह्याच्यामध्ये ठेवू शकता. मूवेबल आहे, तुम्ही इकडे तिकडे सुद्धा ऍडजस्ट करू शकता. वरती पण एक चैन दिलेली आणि चैन सुद्धा छान आहे, सॉफ्ट आहे एकदम, त्यामुळे काही इश्यू नाहीये. अशा प्रकारे आहे पूर्ण. वरती एक आहे आणि खालचं जे आहे ते 5 शेल्फ आहेत. तर अशा प्रकारे मस्त आहे, छान आहे. आम्हाला तर खूप आवडलाय, तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आणि हो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे छान छान आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बाय टिया. बाय.